तुमची नम्रता कमजोरी नाही, घमंडी लोकांना उत्तर देण्याचे 10 जबरदस्त मार्ग. नमस्कार मित्रांनो, तुमची नम्रता लोक कमजोरी समजतात का? कोणी तुमचा आदर न करता उलट तुम्हालाच कमी लेखतंय का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुम्हाला कळणार आहे शांत राहूनही घमंडी लोकांना त्यांची जागा कशी दाखवायची. आपण आयुष्यात खूप वेळा एक गोष्ट अनुभवतो. आपण मनापासून चांगलं वागतो, लोकांना मदत करतो, नम्र राहतो, कोणाशीही वाईट बोलत नाही, पण तरीही काही लोक आपल्याला समजून घेत नाहीत. उलट आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात, आपल्या नम्रतेला कमजोरी समजतात. हे का होतं माहिती आहे का? कारण या जगात प्रत्येक जण तुमच्या मनाचा नाही, तर तुमच्या वागण्याचा अर्थ आपल्या सोयीनुसार काढतो. काही लोक असे असतात ज्यांना थोडं यश मिळालं, थोडे पैसे आले, थोडं नाव झालं की त्यांना वाटायला लागतं की आता तेच सगळं आहे. त्यांचा आवाज बदलतो, बोलण्याची पद्धत बदलते आणि सर्वात वाईट म्हणजे ते लोकांना कमी लेखायला लागतात. आणि इथेच खरी परीक्षा सुरू होते तुमच्या स्वाभिमानाची. कारण तुम्हाला 2 पर्याय असतात, एक म्हणजे त्यांच्यासारखं वागणं आणि दुसरं म्हणजे स्वतःचा स्तर टिकवून त्यांना शांतपणे उत्तर देणं. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी तलवार उचलावी लागते असं नाही, कारण लढाया शांत राहून स्वतःला सिद्ध करून जिंकाव्या लागतात. सर्वात पहिली गोष्ट शांत राहण्याची ताकद. लोकांना वाटतं जो शांत आहे तो कमकुवत आहे, पण खरं सांगायचं तर शांत राहणं हे सगळ्यात अवघड काम आहे. कारण राग येतो, अपमान सहन होत नाही, मनात खूप काही चालू असतं, पण तरीही स्वतःला सावरून घेणं हीच खरी ताकद आहे. जे लोक घमेंड करतात त्यांना तुमचा राग हवा असतो. त्यांना वाटतं की ते 2 शब्द बोलतील आणि तुम्ही फटकन उत्तर द्या. पण जेव्हा तुम्ही काहीच प्रतिक्रिया देत नाही तेव्हा ते आतून अस्वस्थ होतात, कारण त्यांना समजत नाही तुम्हाला फरक का पडत नाही. लक्षात ठेवा, वादळ मोठा आवाज करतात, पण शांत समुद्रातच सगळ्यात जास्त खोली असते. दुसरी गोष्ट कामातून उत्तर देणं. तुमच्यावर कोणी काहीही बोललं, टोमणे मारले, कमी लेखलं, तर त्याला उत्तर देण्यासाठी शब्द वापरण्यापेक्षा तुमचं काम वापरा. कारण शब्दांनी तुम्ही काही काळ जिंकू शकता, पण कामाने तुम्ही आयुष्यभरासाठी ओळख निर्माण करता. आजकाल बोलणारे खूप आहेत, पण करून दाखवणारे फार कमी आहेत. तुमचं यश इतकं मोठं असलं पाहिजे की लोकांना तुमच्यावर टीका करायला वेळच मिळू नये. तिसरी गोष्ट, स्वतःची किंमत ओळखा. तुम्ही कोण आहात, तुमची किंमत काय आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर जग तुम्हाला कमी लेखणारच. जिथे तुम्हाला आदर मिळत नाही तिथे पुन्हा पुन्हा जाणं थांबवा, कारण प्रत्येक वेळी स्वतःचा अपमान सहन करणं म्हणजे हळूहळू स्वतःचा आत्मविश्वास मारणं आहे. काही वेळा दूर जाणं ही सर्वात मोठी जिंक असते. चौथी गोष्ट, तुमचा स्तर कायम ठेवा. कोणी तुमच्याशी वाईट बोललं म्हणून तुम्हीही तसंच बोललात तर फरक काय राहिला? तुमचं वागणं हे तुमच्या संस्काराचं प्रतिबिंब आहे. जगात लोक तुमचं नाव नाही, तुमचं वागणं लक्षात ठेवतात. म्हणून कोणीही कितीही बोललं तरी तुमची भाषा, तुमचा स्वभाव कधीच बदलू देऊ नका. पाचवी गोष्ट, दुर्लक्ष करण्याची कला शिका. सगळ्याच गोष्टींना उत्तर देणं गरजेचं नसतं. काही लोकांना तुम्ही जितकं महत्त्व देता तितकं ते वाढतात, पण जेव्हा तुम्ही त्यांना पूर्णपणे दुर्लक्षित करता तेव्हा त्यांचा अहंकार आपोआप कमी होतो. कारण त्यांना सवय असते लोकांनी त्यांच्याकडे लक्ष द्यायची, आणि जेव्हा ते मिळत नाही तेव्हा ते आतून तुटायला लागतात. सहावी गोष्ट, विनम्रता ही कमजोरी नाही. खरं मोठेपण हे कधीच आवाज करत नाही. जे झाड जास्त फळांनी भरलेलं असतं ते जास्त खाली झुकतं. तसंच आयुष्यात यश मिळालं की माणूस अधिक नम्र व्हायला हवा, कारण गर्व हा कायम टिकत नाही, पण नम्रता लोकांच्या मनात कायम राहते. सातवी गोष्ट, मर्यादा ओळखायला लावा. शांत राहणं चांगलं आहे, पण कायम गप्प बसणं योग्य नाही. काही वेळा समोरच्याला स्पष्ट सांगणं गरजेचं असतं की तुम्ही काय सहन करू शकता आणि काय नाही. हे सांगताना रागाची गरज नाही, फक्त ठामपणा हवा. आठवी गोष्ट, वेळ सगळ्यांना शिकवतो. आज जो गर्व करतोय त्यालाही एक दिवस वास्तव समजणारच. कारण वेळ हा कोणाचाही कायमचा मित्र नसतो, तो प्रत्येकाला त्याच्या जागेवर आणतो. म्हणून कोणाच्या गर्वामुळे स्वतःला कमी समजू नका. तुमचा वेळही येणार आहे, फक्त काम करत राहा. नववी गोष्ट, स्वतःवर विश्वास ठेवा. जग काहीही म्हणू दे, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. कारण आत्मविश्वास हा बाहेरून मिळत नाही, तो आतून तयार करावा लागतो. 10वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्वतःसाठी जगा. लोक काय म्हणतील, कोण काय विचार करेल या सगळ्यात अडकून तुम्ही स्वतःला हरवू नका.
तुमचं आयुष्य तुमचं आहे, ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने जगायचं आहे. शेवटी मित्रांनो, या जगात कोणीच कायमचं मोठं नाही आणि कोणीच कायमचं लहान नाही. आज कोणाचं नाव आहे, उद्या कोणाचं असेल सांगता येत नाही. म्हणून स्वतःला कधीच कमी समजू नका आणि कधीच गर्व करू नका. तुमची ओळख तुमच्या वागण्यातून दिसली पाहिजे, तुमची ताकद तुमच्या शांततेतून जाणवली पाहिजे आणि तुमचा स्वाभिमान तुमच्या प्रत्येक निर्णयातून दिसला पाहिजे. लक्षात ठेवा, वागणं हा आपला संस्कार आहे, पण कोणाचं पाय पुसणं हा आपला स्वभाव नाही. स्वतःची किंमत ओळखा, स्वतःवर प्रेम करा आणि आयुष्य मनापासून जगा. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असेल. असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.